लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. कला अद्वैतने एकत्रित येऊन पुन्हा एकदा राहुल आणि रोहिणी यांचा डाव उधळून लावलेला असतो. नयनाला राहुलनेच किडनॅप केलेलं असतं. हे सर्व चांदेकर कुटुंबियांना समजल्यावरती आबांनी मोठा निर्णय घेतलेला असतो. तर आता कला अद्वैत एकत्रित येऊन राहुल रोहिणीचा डाव कसा उधळून लावणार व आबा कोणता मोठा निर्णय घेणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रोहिणीने अर्ध्या तासाचा वेळ दिलेला असतो. तिथे संगीता म्हणते की मला त्या अर्ध्या तासापेक्षा नयनीची खूप काळजी वाटत आहे. नयनी स्वतःहून या लग्नातून पळून जाऊच शकत नाही, कारण तिच्या मनापासून ती हे लग्न करत होती. मला असं वाटतंय की आपण नयनीला शोधायला पाहिजे. तेव्हा तिथे रोहिणी काही एक ऐकून घ्यायच्या तयारीत नसते. ती म्हणत असते की जर नयना इथे अर्ध्या तासाच्या आत नाही आली तर हे लग्न मोडलं असं समजा. तोपर्यंत इकडे कला आणि अद्वैत त्यांना मिळालेल्या माहितीनुसार नयना जिथे असते तिकडे ते दोघेजण गेलेले असतात. तिथे पोहोचल्यावरती कला नयनाला फोन करत असते. तेव्हा एकदम नयनाच्या फोनला रेंज येते आणि ती फोन उचलते. तेव्हा कला म्हणते की अगं नयनाताई, तू कुठे आहेस? त्यावर नयना म्हणते की कला, मला स्वतःलाच कळत नाहीये की मी कुठे आहे. नयना जिथे असते अगदी थोड्याच अंतरावरती कला अद्वैत उभे असतात. नयना कलाला फोनवरती बोलत असते. नयनाचा आवाज अद्वैतला ऐकू येतो. त्यावेळी अद्वैत व कला लगेचच जाऊन दरवाजा उघडतात. त्यानंतर कला नयना मिठी मारते. कला नयनाला विचारते की नयनाताई, तू इथे कशी काय आलीस? तेव्हा नयना घडलेला सर्व प्रसंग सांगत असते. नयना म्हणते की मी गाडीतून येत असताना त्या ड्रायव्हरने रस्ता बदलून मला इकडे घेऊन आला. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो माझं काही एक ऐकत नव्हता. तो मला इकडे घेऊन आल्यानंतर मला बेशुद्ध केलं आणि मला इथे सोडून गेला. तेव्हा कलाला समजतं की हे सर्व कारस्थान राहुलनेच केलंय. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, आज तुझ्यामुळे हे सर्व काही शक्य झालं. तू माझी साथ दिलीस त्याबद्दल थँक्स. आपल्याला आता घरच्यांना फोन करून नयनाताई सापडली असं कळवायला हवं. तेव्हा अद्वैत लगेचच चांदेकरांच्या इकडे फोन करतो आणि नयना सापडले आहे असं सर्वांना सांगतो. अद्वैत कलाला म्हणतो की कला, मला आता समजलं की नयना स्वतःहून पळून नाही गेली, तर तिला पळवण्यात आलंय. तिला किडनॅप केलंय. तिचा यामध्ये काहीही दोष नाही. हे सगळं राहुलचंच कारस्थान आहे. हे आपण आता सर्वांना सांगायला हवं, नाहीतर सर्वजण वेगळाच गैरसमज करतील. आणि कला, तू मला जे सांगितलं होतं ते मला आता पटलं. म्हणजे मी राहुलवरती पेढीची जबाबदारी सोपवून खूप मोठी चूक केली आहे. हे तू मला जेव्हा सांगितलं होतं तेव्हाच मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. परंतु आता काही झालं तरी मी ती चूक सुधारणार आहे. राहुलला दिलेल्या पेढ्या मी आता त्याच्याकडून परत घेणार आहे. मला असं वाटतंय की यामध्ये रोहिणी आत्यासुद्धा सामील असेल. अद्वैत नयना व कलाला घेऊन घरी जायला निघतो. तोपर्यंत संगीता इकडे खूप हातापाया पडत असते. ती म्हणत असते की तुम्ही प्लीज माझ्या नयनीला शोधून आणा. ते लग्न वगैरे पुढची गोष्ट आहे. उगाचच माझ्या नयनीला काही व्हायला नको. माझी नयना यावेळी स्वतःहून पळून गेलेली नाही. मी तुमच्या पाया पडते, मला समजून घ्या. तेव्हा आबा संगीताला म्हणतात की हे बघा विहीनबाई, तुम्ही उगाचच हातापाया पडू नका. नयनाचा शोध आता चालू आहे. तुमची मुलगी लवकरच सापडेल. जर ती स्वतःहून पळून गेली नसेल तर तिला न्याय मिळेल. तर तिथे अर्धा तास संपत आलेला असतो. रोहिणी म्हणते की आता अर्धा तास संपलेला आहे. आता ती नयना कधी काय येणार, हे लग्न मोडलं म्हणजे मोडलंच. तेव्हा संगीता म्हणते की तुम्ही ऐका ना, तुम्ही हे असं लग्न मोडू नका. माझ्या नयनीला परत कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. तेव्हा तिथे सरोज म्हणते की तुमच्या मुलीला तोंड दाखवायला जागा उरणार नाही आणि मग आमचं काय? तुम्ही चांदेकरांना कुठे तोंड दाखवायला जागाही ठेवलेली नाही. त्यांचं बोलणं चालू असतं इतक्यातच तिथे कला अद्वैत येतात. तेव्हा रोहिणी म्हणते की आलात तुम्ही दोघेजण? कुठे आहे नयना? सापडली का ती तुम्हाला? नाही ना? मग विषय संपला. आता हे लग्न मोडलं. राहुल म्हणतो आता सर्व टाईम संपलेला आहे. राहुल म्हणतो आता वेळ निघून गेलेली आहे. मी हे लग्न आता करणार नाही. अद्वैत म्हणतो की बाद झालं आता. राहुल, मला आता कळलंय की
तूच नैनाला किडनॅप केलंय, आता तुझी खैर नाही असं म्हणत अद्वैत एक जोरदार चापट राहुलला ठेवून देतो. हे सांगत आता अद्वैतने खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो. त्याचवेळी नैना समोर येते आणि ती सर्वांना घडलेलं सर्व प्रकरण सांगायला लागते. ती म्हणते की मी जेव्हा यायले होते तेव्हा या ड्रायव्हरने मला बेशुद्ध करून एका खोलीमध्ये डांबलं. मी त्या ड्रायव्हरला खूप सांगत होते, त्याला खूप समजावत होते, परंतु त्याने मला लांब कुठेतरी नेऊन जंगलामध्ये गाडी बंद पाडली आणि त्याने त्यानंतर मला एका खोलीमध्ये नेऊन बेशुद्ध केलं आणि माझे हातपाय बांधले. तिथे रोहिणी कांगावा करत म्हणते की ही मुलगी खोटं बोलत आहे, तुम्ही हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. ही मुलगी अद्वैत आणि तिच्या लग्नामध्ये सुद्धा पळून गेली होती. यावेळी सुद्धा तिने स्वतःहून पळून गेली असणार आणि कला अद्वैतला कुठेतरी सापडल्यामुळे ती काहीतरी कारण सांगत आहे. तेव्हा राहुल म्हणतो की हो, असंच काहीतरी असेल, मॉम खरं बोलते. या नैनाला मी खूप आधीपासून बघत आहे, ती खूप खोटारडी आहे. तिने अद्वैत दादासोबत जसं केलं तसंच आता माझ्यासोबत देखील करण्याचा तिचा प्लॅन होता. तुम्ही हिच्या बोलण्यामध्ये येऊ नका. तेव्हा तिथे नैना खूप चिडते आणि त्यांना म्हणते की मी खरं बोलत आहे. मला तर असं वाटतंय की या राहुलनेच त्या ड्रायव्हरला असं करण्यासाठी सांगितलं असावं, कारण हा प्लॅन राहुलच करू शकतो, कारण त्याला आधीपासूनच माझ्यासोबत लग्न करायचं नाहीये. तेव्हा तिथे आबा खूप चिडतात आणि म्हणतात की तुम्ही आता तुमचं बोलणं बंद करा. राहुल, तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तू नैनाला किडनॅप केलं होतंस का आणि ते कशासाठी केलं होतंस? तू आणखीनही का सुधारला नाहीस? जर यामध्ये तुझाच हात असेल तर आता तुझी खैर नाही. तेव्हा तिथे राहुल आणि रोहिणी स्वतःला वाचवण्यासाठी काहीही कारणं सांगत असतात. तोपर्यंत तिथे आतापर्यंत शांत बसलेला अद्वैत पेटून उठतो आणि म्हणतो की मी स्वतःच्या डोळ्यांनी नैनाला खोलीमध्ये बेशुद्ध झालेलं पाहिलं आहे. तिने स्वतःहून पळून गेलेली नाहीये. 100% तिला राहुलनेच किडनॅप केलंय. हे राहुल आणि रोहिणी किती कोणत्या पातळीला जाऊ शकतात हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि आबा, तुम्हाला दुसरं एक सांगू का? या लग्नासाठी आत्याने 2 पेढ्या तिच्या नावाने करून घेतल्या आहेत. हे ऐकल्यावरती आबा खूप चिडतात आणि आबा म्हणतात की नालायक रोहिणी, तू इतकं घाणेरडं कारस्थान केलंस, तुला आता या लग्नाच्या बदल्यात काहीही मिळणार नाही आणि हे लग्न तर होणारच. जर तू यामध्ये कोणता अडथळा आणला तर तुम्हा दोघांना चांदेकरांच्या घरात जागा मिळणार नाही, असं म्हणून आबांनी रोहिणीची आणि राहुलची चांगली जिरवलेली असते. रोहिणी आणि राहुलने हे कारस्थान केलेलं असतं. कलाने आणखीन एकदा मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे धमाकेदार ट्विस्ट आणि पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.